तो सुद्धा याच्यामध्ये 302 मध्ये येईल। आणि हे जे आका शरण आलेले आहेत, शरण आलेले आका हे 100% जर 120 ब मध्ये तर येतीलच, पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात। वाल्मिक कराडांनी शरण येण्यापूर्वी एक स्टेटमेंट दिलेलं आहे माध्यमांना। त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी असं म्हटलंय की राजकीय हेतू पुरस्पर माझ्यावरती कारवाई केली जाते। राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले। कशाचं राजकारण आणि कशाचं काय? आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून? उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत। माझं मत असं आहे, तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता? ही अशीच घटना ऑक्टोबर 2023 ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती। O2 कंपनी होती। O2 कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते। उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं। नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा, हमने इसको उठा के लाया है, इतना इतना दो नहीं तो खत्म। अशा प्रकारच्या धमक्या ह्या पचल्यामुळं हे आता 2 कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली। त्यातले 50 लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते। राहिलेल्या 1.5 कोटीसाठीच ही माणसं कोणी पाठवली होती? हे आकांनीच पाठवली होती। त्याच्यामुळे आका ऑटोमॅटिकली मला वाटतं या गुन्ह्याच्या बाहेर राहतील असं मला वाटत नाही। आधी माय मराठी हिंदीत नंतर